4 दिवसानंतर विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाला आजपासून सुरुवात होणार आहे। याआधी विधिमंडळाचं अधिवेशन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून गाजलं। मात्र जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोवर कामकाज चालू देऊ नका असा शिवसेनेनं पवित्रा घेतला, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीही कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक आहे। दरम्यान अधिवेशनाच्या कामकाजाआधी कर्जमाफीच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशात कर्जमाफीची घोषणा केली, मात्र ही घोषणा फक्त उत्तर प्रदेशासाठी असू शकत नाही, महाराष्ट्रातही कर्जमुक्ती करू असं आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे। केंद्र सरकार एका राज्यासाठी कर्जमुक्ती करू शकणार नाही आणि जेव्हा ही कर्जमुक्ती होईल तेव्हा महाराष्ट्रासाठी सुद्धा कर्जमुक्ती होणारच आहे। एका राज्यासाठी कशी कर्जमुक्ती होईल, पण ती केंद्रांच्या माध्यमातून कर्जमुक्ती होण्याच्या अगोदर आम्ही मात्र पायाभूत सुविधा वाढवण्याचा निर्णय केला आहे। पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज निवडणूक होती। यंदा भाजपचे 162 पैकी 98 नगरसेवक निवडून आले असून या आकडेवारीवरून भाजपचा महापौर आणि उपमहापौर होणार हे निश्चित मानले जाते। भाजपकडून मुक्ता टिळक यांचं नाव महापौरपदासाठी पुढे आलंय, तर दुसरीकडे सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही महापौरपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। पिंपरीप्रमाणेच नाशिकमध्येही भाजपचा महापौर विराजमान झाला। रंजना भानसी यांची बिनविरोध महापौरपदी निवड झाली, तर उपमहापौरपदी प्रथमेश गीते विराजमान झाले। नाशिकच्या इतिहासात एखाद्या पक्षाला बहुमत मिळण्याची आणि बिनविरोध महापौर निवडला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे। महापौरांच्या निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला, तसंच रामायण या महापौर बंगल्यावरही भाजपचा झेंडा लावला।